तर राम राम मंडळी. तर आजचा विषय कसा आहे माहिती आहे का? आम्हाला जायचं होतं मल्चिंग वाढायला, ते पण वाकडीला. तर आम्ही घरून व्हिडिओ चालू केलाच नाही, कारण आमच्या लक्षातच राहिलं नाही. तर आम्ही डायरेक्ट शेलूमधून व्हिडिओ चालू केला. तर आम्ही 7 वाजता निघालो होतो घरून. तर आम्हाला 8 वाजले इथं शेलूमध्ये यायला. खूप थंडी वाजत होती, म्हणून मी जॅकेट फिकीट घातलेलं आहे, हातात ग्लोव्ज घातलेले आहेत. तर बघू शकता, हा आहे शेलूचा मोठा ग्राउंड. कशाचा कार्यक्रम असला तर इथंच होतो. खूप मोठा ग्राउंड आहे, क्रिकेट पण तिथंच होतो. तर बघू शकता, भागवत म्हणला ह्या बिल्डिंगकडे लाव, ही बिल्डिंग मीच बांधायलोय, आता चालू आहे बांधकाम, असं म्हणायचं फक्त व्हिडिओमध्ये. बरं म्हणलं म्हणतो, त्याचं काही अडचण नाही. आणि इकून ह्या डिप्या गिप्या ह्या फक्त लाईटीसाठी इथं, आपल्या नाही इथं. तर आम्ही डायरेक्ट आता रायगड कॉर्नरला आलो होतो, आणि तिथून आपल्याला वळायचं होतं डाव्या साईडला. तर डाव्या साईडनं जर डायरेक्ट रस्ता तो परतोडकर जातो. तर आपल्याला तितक्या लांब जायचं नाही, त्याच्या अलीकडचा आपला रस्ता आहे राईट साईडनं, डायरेक्ट तो वाकडीच्या डॅमवर जातो. आणि तिथंच आपल्याला मल्चिंग वाढायची होती. हे कुत्रा कशाला येतो मध्ये. तर बघू शकता, आता डायरेक्ट आम्ही जाणार आहोत. आणि हे खेकडा काय करतोय समोर? अरे खेकडा नाही, हा तर कॉकलँड आहे. तर जाऊ द्या त्या कॉकलँडला. भागवत म्हणतो इकडं बघ कॅमेराकडं. हाय म्हणलं मी, काय टेन्शन नाही. तर गेलो डायरेक्ट पाहुण्यांच्या वाडीत, घेतले टरबुजं खायला. आम्हाला काय, टरबुजं तर लय खावं वाटते. तर आता उन्हाळा दिवस चालू आहे ना, तर केलंच चालू टरबुजं खायला. हे संतोषचं तर काय 2-2 घेतल्या, तो टरबुजं तसं गोड लागू लागलं. भारी होते बरं टरबूज खायला. तर भागवतनं तर काय चाकूनच चालू केलं. घुशीत काय माय नाड्यात एखादं. तर भारी वाटू लागलं खायला. खाल्लं टरबूज मस्त. कृष्णा म्हणतोय आता मी पाणी पिणार आहे. तर पिलं त्यानं पाणी, झणझणीत लागलंय. चला म्हणलं आता निघूया. तर इथं आमच्या भावाची वाडी होती, अमोल लाकड्याची. तर आम्ही तिथं थांबलो, तर ते मला अलीकून या. तर गेलो तर अलीकून. त्याला म्हणलं काय मिळेल लयच फवारायला सकाळ सकाळी, चल म्हणलं आज मल्चिंग वाढायला. तर हसतोय, माझं फवारायचं राहिलं म्हणतोय. तर ये म्हणलं अलीकडं. थोडं आला अलीकडं, थोडं गप्पे चप्पे मारले, लय दिवसांनी भेट नव्हती. चल म्हणलं आज काय नाही, आपण 2,000 रुपये रोज पाडू. तर म्हणला थांब, आत्ता आलो मी 2 काकऱ्या फवारून, लगेच जाऊ. ये म्हणलं फवारून. तर बघा आता आपला कृष्ण भाऊ म्हणतोय मी स्लो मोशन करून दाखवतो बिगर एडिटिंगचं. तर बघा स्लो मोशन कसं आहे, तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा कसं आहे स्लो मोशन. गेला आता स्लो मोशन करून. मी तर काय डायरेक्ट केळीच्या बागातच. म्हणलं बघावं, जरा भूक लागली होती. तर काय एक पण चांगलं नाही, सगळे आळ्यान मिळ्यान किडेन मिडेन. चला म्हणलं आता नकोच. तर निघालो डायरेक्ट आपलं बाहेरच, केळीच्या बागात नग न कुठंच नग नग म्हणलं आता ते किडके मिडके कोणी खावा. चला म्हणलं आपलं आवरा, आता जायचं आहे आपल्याला. 4.5 एकर मल्चिंग वाढायची होती. तर आला आता ह्याच्या 2 काकऱ्यात झालेल्या आहेत. तर चला म्हणलं आता आवरा. तर निघालो तर आम्ही डायरेक्ट आता डॅमवर. त्या रानावाल्या मालकानं काही खात आणला नव्हता, ते शेलूमध्येच होता, म्हणून आम्ही डायरेक्ट डॅमवर गेलो होतो. इथं गेलो ते काय खुशीच कृष्णाभायाला. नजारा तसला बघायसारखा होता. आणि इथं आम्हाला आता जेवण करायची होती. मग बघा आमचा एकदम टूर निघाल्यासारखा, जणू का आम्ही फिरायला गेलोत. एकदम भारीच, जणू का लहानपणाची सहलच. मग काय मी घेतलं भाजी उलटून. मला वाटलं थोडी पडन, पण सगळीच पडली. सगळेजण हसायलेत मला. मी म्हणलं नाही, वापस टाकतो, मी खात नाही एवढी. तर कृष्णाभायाने काय माझ्यातच चालू केलं, खा म्हणलं काय अडचण नाही. असल्या जागेवर जेवण करायचं म्हणजे जेवण पण एक भाकर आगाव जाती. बघू शकता कसला नजारा आहे पाठीमागे. तर चला म्हणलं फटफट जेवण करून चला आपलं शेतामध्ये जाऊ. तर गेलो तर आम्ही डायरेक्ट शेतामध्ये. तर तिथं काहीच झालेलं नव्हतं. मग आम्ही झोपाच घेतल्या. खात टाकायचा राहिला होता अजून 4.5 एकर तशीच मल्चिंग राहिलेली. तर खात टाकला की आम्ही केलं चालू. दुसऱ्या 2 काकऱ्याला लागल्या आमच्या. तर असं करीत करीत आम्ही बरंच आतरेलं आहे. समजा आमचे 6 बंडलं झालते आतरणं. सगळ्याला एकच टेन्शन की हे होतंय का नाही होतंय, कधी होतंय काय माहिती. हे हसायले तर होतच नाही म्हणून. म्हणजे आम्हाला 2 वाजले होते 6 बंडलालाच 1 एकरला. मग होतच नाही. थांबा म्हणलं काय अडचण नाही, जेवढं होईन तेवढं होईन. आज आपण इकडं मुकामालाच राहू, सकाळ सकाळी येऊ आणि वडून जाऊ. तर आता काय आम्हाला तानात लागले, आता पाणी नव्हतं प्यायला. हे उतरले हिरीमध्ये. संतोष भाऊनं आणली कळशी, शेंदायच केलं चालू डायरेक्ट. शेंदलं की माझ्याकडे दिलं एक तांब्या भरून.
मी प्याला एक तांब्या पाणी, ऊनच तसलं लागलं. तर आम्ही आता दुसऱ्या दिवशी आलो सकाळून. त्या दिवशी आम्हाला झाली नाही. 2 एकर राहिली होती, 2.5 एकर झाली. तर आम्ही पहाटे 6 वाजता निघालो. डायरेक्ट पाहुण्यांची इथून टरबूज घेऊन डायरेक्ट रानामध्ये निघालो. तर बघू शकता आता सकाळचा व्ह्यू कसा आहे. एकदम धुई पडलेली होती, तर तेवढं क्लिअर दिसत नव्हतं. तर गेलो शेतामध्ये. तर डायरेक्ट तिथं काय कृष्णाभाऊ म्हणला आता शेल्प्याच काढायच्या डायरेक्ट पारशानीच. म्हणलं काढा, काहीच अडचण नाही. म्हणजे थोडाफार एन्जॉय केल्यावर कामाला बी काही टेन्शन येत नाही. तर केलं आम्ही चालू सकाळून बुजवायला. एक काकरी झालेली होती आणि दुसऱ्याला लागलो होतं. तर पलीकडे 1 एकर राहिलं आहे आणि अलीकडून 1 एकर आतरून ठेवलं आहे. तर ती 1 एकर आतरून ठेवलेली आता आम्ही बुजवून घेतलेली. तर दुसरं 1 एकर ती आतरायला चालू केली. सकाळी सकाळी जरा काम फास्ट उरकत आहे. माझं काही डोकंच फिरलं आहे सकाळ सकाळी. तर बघू शकता अशाने आम्ही सगळी मल्चिंग 4.5 एकर आतरून घेतलेली. सकाळचे आम्हाला 10 वाजलेले आहेत आतरायला. तर चला म्हणलं आता आपले पैसे घ्या आणि चला. तर घ्या आपले म्हणलं खोरे बिरे. तर सचिन म्हणला थांबा मी एक खोरं घेतो, म्हणजे लय काम केल्यानं दिसतंय. आणि हे रोहननं तर काय आपली गाडी चालूच केलेली डायरेक्ट. त्याला लय गडबड होती डॅमवर जायची. तर हा मालक एकदम भारी होता बरं का. मालकाचा काही विषय नाही, बोलायला फ्री माणूस होता. पेमेंट तर काय त्यानं जागेवरच केले, लगे फोनपेला टाकले. तर चला म्हणलं आता डायरेक्ट डॅमवर. तर आलो डॅमवर आम्ही आंघोळ करण्यासाठी. माझा तर काय मूड नव्हता आंघोळ करण्यासाठी, पण सगळेजण म्हणू लागले तू आंघोळ नाही केली तर तुला गाडीवरच बसू देत नाहीत. बरं म्हणलं चला काहीच अडचण नाही, मी पण आंघोळ करतो. तर या आशेने सगळे पवत गेले. मी पण पवाय गेलो मधी. गार पाणी होतं बरं का, पण फ्रेश वाटू लागलं. तर माझ्या पायाला लागला जाळं. मी धरलं, उचललं. म्हणलं एखादा मासा घावला तर बघू. कृष्णाच्या हाताला लागला खेकडा. त्याला म्हणलं चावून रे बाबा. नाही चावत मला. धरला त्यानं, काढायला. मी बघायलो खाली एखादं घावलं तर घावलं मला मासा, पण काय नाही घावलं. तर झालं आमची आंघोळ करून आता आम्ही डायरेक्ट परत निघालो आपल्या घरी. तर भावांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.